जय हनुमान चौदरपाडा संघ. पहा, लक्ष असू द्या, आज प्रत्येक सामना जो आहे तो 4-4 षटकांचा असेल, कारण आज आपल्याला एकूण 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. यामुळे आयोजकांना आज हा निर्णय घेतला आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आम्हाला आज पूर्ण दिवसभर सहकार्य करा, हीच आपणास विनंती करतोय. थोडंसं आपण चेंजेस करतोय. राम आणि अजय, ऋतिक, पहा, पहिले जे फेरीतील सामने आहेत ते आपण 5-5 षटकांचे खेळवतोय. फक्त एवढीच विनंती तुमच्याकडे आहे की आम्हाला वेळे संदर्भात आपण सहकार्य करा. ऋतिक, जे अंबिका दोरुंपाडा संघ 5 षटकांचा सामना असेल पहिल्या फेरीतील. ओके. येस. चला, फिल्डिंग लगेच लावून घ्या. जियान शेंटर पाहिजे, जय हनुमान चौदरपडा. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण इथे सुरुवात करतोय. दोन्ही संघ वेळेवरती आले, दोघांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि आमचे दोन्ही ऑफिशियल पंच सुद्धा मात्र वेळेवरती पोहोचलेले आहेत, तिन्ही पंच आलेले आहेत. ऑफिशियल पंचाचं सुद्धा मात्र या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. चला, फिल्डिंग लावून घ्या लगेच, जास्त वेळ आता घेऊ नका, आपण आजच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा जो सामना आहे, दोन्ही टीमला विनंती असेल की आपण वेळेवरती या ठिकाणी पोहोचायचं आहे, कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. कारण आज कोणत्याही संघाची हायगाई या स्पर्धेमध्ये केली जाणार नाही, कारण आज वेळेला फार महत्व आहे. आजच नाही तर रोजच वेळेला फार महत्व असतो. दुसरा सामना आई एकविरा सांगे विपक्ष जय हनुमान इताडे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण वेळेवरती पोहोचा. तिसरा सामना असेल रोशन्स पण मुठवल विपक्ष जय हनुमान खांडवल ब. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल एकविरा साबत विपक्ष धनेश इलेवन कुकसे. आणि पाहू शकले स्पर्धेचे आधारस्तंभ केंद्रबिंदू विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या शेवटच्या दिवसाच्या खेळामध्ये या कॉम्बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
चला आधी वाकडे आता मात्र आपली आरबी घेऊन मैदानाकडे वाटचाल करा. ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहिलं तर पहिल्या क्रमांकावरती रँक करणारा संघ अर्थात जय हनुमान चौदरपाडा, परंतु आज जियांश एंटरप्राइजेसच्या नावानं हा संघ उतरलाय. जियांश एंटरप्राइजेस जय हनुमान चौदरपाडा अर्थात बापगावचे उद्योजक सुरेश शेठ भोईर यांच्या माध्यमातून हा संघ या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे. आणि तसं जर पाहिलं सूरजजी भोईर प्रत्येक खेळाचे चाहते आहेत. मग दहीहंडी उत्सव असेल, शैक्षणिक कार्यक्रम असेल किंवा क्रिकेटची स्पर्धा असेल, सर्वांची प्रत्येक खेळाची त्यांना मात्र सातत्याने आवड असणारा हा व्यक्ती. आणि आज पाहूयात त्यांच्या नावाना संघ मात्र कशा रीतीने खेळ साकारेल स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाच्या माध्यमातून. पंच रमेश म्हात्रे अर्थात मिक्यादा आणि या पंच दिलीप माने सर सज्ज होत आहेत. माझ्या सोबतीला स्कोरर मिस्टर भावेश वजे सुद्धा मात्र जॉईन झालेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील अदरवाईज स्पर्धाचा विचार करतो ही दुसरी स्पर्धा ते कव्हर करतायत. तिसरी स्पर्धा जरूर भावेश चांगलं लेखनिक ते साकारतायत. आणि नीरज यांची सुद्धा मात्र खूपच लवकर मॉर्निंग होत असते, वेळेवरती ते सुद्धा पोहोचले गेले. आणि पावसाकडे या ठिकाणी आपण गणपती बाप्पांचं पूजन पुन्हा करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या डोळ्यासमोर आहे, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. दोन्ही संघाचे 12 मॅन आलेले आहेत. दोघांचं करूया आपण हार्दिक स्वागत. कालचा दिवस सुद्धा मात्र या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने पाहिलं. अरविंद शेठ भंडारी साहेबांचा मात्र या ठिकाणी थाटामाटाने आपण वाढदिवस साजरा केला. आणि आज पाहूया या स्पर्धेवरती कोणता संघ मात्र नाव करेल, कारण डिपेंडिंग चॅम्पियन संघ या स्पर्धेच्या बाहेर झालाय. म्हणजे या सत्रामध्ये आपल्याला नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळणार आहे. मागील सत्रामध्ये हा चषक गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे संघाने जिंकला होता, परंतु तो संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला. मनोज घोडे आणि त्याच्या सोबतीला अजय घोडे उर्फ आसमान. सलामीची जोडी 5-5 षटकांचा सामना. 2 षटकं जी आहेत ते पॉवर प्लेचे असतील याची आपण नोंद घ्या. आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये आता मात्र पावसाकडे गोलंदाज सज्ज होत असताना आदित्य वाकडे. आणि एक विनंती असेल, पहा पहिल्या चेंडू जेव्हा तुम्ही डिलिव्हर करणार तुमचा टायमर ऑन असेल, कारण 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटके कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज तुम्ही जर वेळ जास्त खर्च केला तर मात्र तुमचा शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर जो आहे तो 30 यार्डमध्ये जास्त असेल याची आपण नोंद घ्या. आणि आयोजकांना सुद्धा विनंती असेल की आपण आता अलर्ट राहा, खास करून सूरज भामरे. स्ट्रायकिंगला मनोज, नॉन स्ट्राईकला अजय आणि षटकाला सुरुवात करतो आदित्य वाकडे. टायमर ऑन. परफेक्टली 9:30 वाजलेले आहेत. लेट्स प्ले गेम ऑन. सुपर संडे दे धमाल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस बॅटची कडा पाहिली आपण आणि चेंडू सरळ तले थर्ड मॅनच्या दिशेनं त्यांवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु निशाणा साध्य झाला नाही. आजची सुरुवात सिंगल नाही केलेली आहे. संघाची श्रीगणेश होत असताना मनुष्य बाटमधून निघणारी ही पहिली सिंगल धाव. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून थेट प्रेक्षेपण आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवतोय. फक्त आपल्या भारत देशापुरती नाही आहेत, तर इतर देशांमध्ये यूट्यूब जिथे जिथे आहे तिथे तिथे मात्र ही स्पर्धा पोहोचवली जाते. ओहो, सरप्राईज डिलिव्हरी. अचानक चिंडूनं मात्र उचली घेतली, टेकऑफ केलाय आणि पाहता हळूहळू सूर्यदेवता सुद्धा मात्र स्पर्धेवरती प्रसन्न होत असताना आपले लोणार परिसरातील भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील नामवंत स्पर्धा अर्थात स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 आणि या स्पर्धेचं सातत्य टिकून ठेवलेलं आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने. आदित्य पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. फुलटॉस जबरदस्त फटका कबरच्या डोक्यावरून चेंडूला काढला बाहेर. रेस सुरू आणि चेंडू सरळ एक्स्ट्रा कबरच्या पलीकडे. आजच्या दिवसातील हा पहिला क्लासिकल चौकार फलंदाज अजय घोडेच्या बॅटमधून निघतोय.
हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त स्ट्रोक आणि जवळ प्रत्येक आणि चेंडूमध्ये रेस सुरू होती, परंतु चेंडूचा मात्र त्या ठिकाणी आपल्याला विजय होताना पाहायला मिळाला. हो, हो. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न पंच करायचं होतं अगदी कबर पॉईंटच्या डोक्यावरून, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाच संपर्क मात्र झाला नाही. चौकारानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना आदित्य वाकडे नेहमीच उंचीचा तो फायदा घेत असतो आणि या ठिकाणी पहा पडल्यानंतर अचानक पुन्हा मात्र चेंडूला बाउन्स मिळाला आणि फलंदाज अजय पूर्णपणे त्या ठिकाणी अचंबित राहिले. हे खेळपट्टी डबल माइंड आहे. त्या खेळपट्टीवरती फलंदाजी करणं एवढं सोपं नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न गोलंदाज आदित्य वाकडे करतोय. हो, पुढे येऊन केल्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र पहा एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे खर्च केली गेली. बायच्या स्वरूपात ही धाव, कारण आपण जर या स्पर्धेचा विचार केला तर मात्र एका धावेला फार महत्व आहे. कारण आपण कालच्या दिवसाचा खेळ पाहिला तर जय सावरदेव किरोळी संघ मात्र टाय ब्रेकरमध्ये पराभूत झाला बाल गोपाळ सोनालेपाडा संघाच्या विरोधात, परंतु सोनालेपाडा संघ मात्र क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला आणि कालच्या दिवसावरती आरडी किरोली संघाने नाव कोरलं. हो, लिडिंग एज अर्ली खेळण्याचा प्रयत्न विजू तरे चेंडूच्या खाली कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये आणि आजच्या दिवसातील पहिली सफलता प्राप्त केली गोलंदाज आदित्य वाकडेनं. मनोजवरती भरपूर काही आज जबाबदारी होती. आज देवरुंगपाडाकरांच्या भरपूर अपेक्षा त्याच्याकडे मात्र लागल्या होत्या, परंतु कुणीतरी आज त्याने नाराज केला आपल्या सहकाऱ्यांना, कारण फक्त त्याच्या बाटमधून निघाले एक धाव आणि पाहू शकाल या ठिकाणी 6 या आकड्यावरती पहिला धक्का लागत असताना षटक 5 षटकाचा सामना आहे सर. पहिली 2 षटकं आपण पॉवर प्लेची पाहणार आहोत, परंतु पहिल्या षटकामध्ये जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी आदित्य वाकडेची पाहिली. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या, इच्छून मारा केला आणि पाहू शकाल कंजूशी गोलंदाजी पाहिली आणि याच खेळासाठी तर आपण नेहमीच आदित्य वाकडेला मात्र ओळखत असतो आणि तेच कार्य आपण या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र त्याच्याकडून होताना पाहायला मिळतोय. आणि तसा आपण जर विचार केला तर मात्र जय हनुमान चौधरी संघ त्यांच्या गोलंदाजीमध्ये ओळखला जातोय. मग आदित्य असेल, प्रतीक असेल, विजू तरे असेल, अतुल असेल, प्रॉपर गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. परंतु आज जे अंबिका दोरुपाडा संघ किती धापाचं लक्ष आता मात्र उभारणार. आज होम ॲडव्हान्टेज आहे, घरच्या मैदानावरती ते खेळतायत आणि घरच्या मैदानावरती खेळण्याचा मात्र एक वेगळा अनुभव असतो प्रत्येक संघाला आणि तो आज अनुभव मात्र या ठिकाणी झोकावा लागेल. पॉवर प्ले क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रतीकला आपण पाहतोय, लेफ्ट आर्मवर आहे, राऊंड द विकेटने मात्र मारा करतोय. हो, चेंडू खाली राहिलाय. कुठ्यापाचा चेंडू जरूर होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाच संपर्क नाहीये. विकेट किपर पाहू शकाल त्या ठिकाणी आय थिंक बॅटची कळा होती आणि नशीबला मात्र चेंडू मात्र त्या ठिकाणी कलेक्शन करता आलं नाहीये आणि सिंगलना संघाची धावसंख्या संत गतीने पुढे जात असताना 7 या आकड्यावर. सुपर मॅचेस आणि सुपर संडे आज पाहू शकेल प्रेक्षकांची सुद्धा मात्र अतूट गर्दी आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. पुन्हा पाहू शकेल या ठिकाणी सुरुवातीला बॅकफुटला गेले, त्याच्यानंतर फ्रंटफुटला आला फलंदाज आविष्कार आणि पहिल्या चेंडूवरती त्याला बीट केलाय. चेंडूला टर्न करतोय, थोडंसं चेंडूवरती फिंगर रोल केलं आणि हेच वैशिष्ट्य आपण पाहतोय सातत्याने प्रत्येक वाकडेचं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची पॉझिटिव्ह सोच आपल्याला पाहायला मिळत असते. हो, इथे संधी होती, फुल चेंडू होता, परंतु त्याच्यावरती कनेक्शन प्रॉपर नाही आहे. परंतु पाहू शकाल मिड विकेटला राहुलकडून थोडीशी मिस्टेक आणि फलंदाजाने तब्बल 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. जिथे संधी मिळेल तिथून तुम्हाला धाबा या ठिकाणी जोडण्यासाठी प्रयत्न करावा लागतील आणि ते प्रयत्न करतायत दोघेही. एक विराट सांगे विपक्ष जय हनुमान इताडे, दोन्ही टीमला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजून एक चेंडू चांगला पाहायला मिळतोय, खाली राहिलाय. एखादा स्पॉट आहे, आपण सातत्याने मात्र त्या गोष्टीची चर्चा करत आलेला आहोत. या खेळपट्टीचा विचार जर केला आपण, एखादा सरडा जसा रंग बदलतोय तसं मात्र ही खेळपट्टी सातत्याने रंग बदलते आणि चेंडू कशा अर्थाने डिलिव्हर करतोय प्रत्येक, हे मात्र दाखवण्याचा प्रयत्न ग्रामीण टेनिस क्रिकेट सध्या करते. फुल टॉस, फटका चांगला आहे, परंतु फिल्डरला तिथे शोधलाय.
दुहेरीचा प्रयत्न जरूर केला जातो आणि इथे मात्र पाहू शकाल मिस्टेक घडली गेली, कारण दोघेही फलंदाज जर पाहिले तर एकाच एंडला पाहिले आणि त्याच्यामुळे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. आविष्कार घोडेला मात्र जरूर या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं, परंतु पूर्णपणे तो सासपडला सुंदरपाडा संघाच्या अगेन्स्ट. अर्थात नाणेफेकी जिंकली, जे अंबिका देवरुंगपाडा संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला, परंतु आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकत नाहीये. जी आय एंटरप्राइजेस जे हनुमान सुंदरपाडा संघाच्या विरोधात खेळत असताना 2 विकेट्स आतापर्यंत गमावले. फलकावरती फक्त 10 धाबा पाहायला मिळत आहेत आणि दुसरा षटक समाप्तीच्या वाटेवरती. न्यू बॅटर दिगंबर घोडे आलाय चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. ओहो, शफल होऊन केल्याचा प्रयत्न, बॉडीला बरेच होणारा चेंडू आणि सक्सेसफुल षटकाची पुन्हा इथे समाप्ती प्रतीक वाकडे करत असताना 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न. पहिल्या षटकामध्ये आधी वाकडेने खर्च केला होता 6 आणि दुसऱ्या पॉवर प्लेचा आपण विचार केला तर प्रत्येक वाकडेने खर्च केला 4. विकेटचा कॉलम आय थिंक त्याचं खाली राहिलं, परंतु इकॉनॉमिकल षटक. परंतु आता प्रश्न असा पडला की 2 षटकाचा स्पेल हाताळणार कोण, कारण पॉवर प्लेमध्ये दोघांनी चांगली गोलंदाजी केली आणि तिसऱ्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज मॅजिकल विजू तरेल आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवलाय. जरूर आपण ज्यावेळी चौदरपाडा संघ इन ॲक्शनमध्ये असतो त्यावेळी मात्र आदित्य वाकडे, प्रतीक वाकडे, मग पंकज असेल, राम असेल यांची आपण चर्चा सातत्याने करतो असतो, परंतु विजू तरे जो आहे तो मित्रमंडळीने या संघाचा पाठीचा कणा आहे आणि एक मॅचेस स्वतःच्या स्वबलावरती त्यांनी जिंकून दिलेल्या आहेत, कारण ती एक कला त्याच्याकडे आहे. तो सातत्याने मात्र फलंदाजाचे हावभाव ओळखत असतो, खेळपट्टी काय रंग बदलते त्याचा तो पूर्णपणे अंदाज बांधत असतो आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडूची हाताळणी प्रत्येक स्पर्धेमध्ये तो करत असतो. लेफ्ट आर्मर राऊंड द विकेट मारा करतोय, फटका टायमिंग प्रॉपर नाहीये. राम चौधरीनं मात्र जरूर चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर अगदी त्याच्या पुढे चेंडू लँडिंग झाला आणि तोपर्यंत 2 धाबा मात्र त्या ठिकाणी घेण्याची संधी मिळाली दिगंबर आणि अजय घोडेला. 2 धावेने दिगंबरनं आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहू शकेल 12 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावातील तिसरं षटक हो पुन्हा या ठिकाणी पाहू शकेल टॉप एस स्वतः गोलंदाज विजू तरे सॉफ्ट डिस्मिसल कॉटन बोलच्या माध्यमातून अजून एक धक्का लागेल टीम देवरुंगपाडा संघाला. फलंदाज दिगंबर घोडे इज बॅक. तिसरा धक्का मात्र इथे लागलेला आहे, परंतु यानंतर जो पुढील सामना असेल एकविरा सांगे विपक्ष जय हनुमान इताडे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ज्या संघाचा संघाने उपस्थित नसेल त्या संघाला मात्र पॅनलाइज केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू बॅटर ऋतिक घोडे आलाय. पाचव्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि पाहू शकाल मॉर्निंग सेशन पासून पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय आणि हेच तर वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेवरती. अनेक मान्यवरांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळत असतो आणि पाहू शकाल सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सचिनजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. ओहो, चेंडू उचली घेतली आणि पाहू शकाल बाहेरच्या दिशेने निघाला आहे. डॉट बॉलनं मात्र चेंडूची सांगता आपण पाहिली. वेलकम सचिनजी पाटील, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्याच्या सोबतीला त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार आर्थिक बंधुराज सर्व आहेत. असं वाटतं की त्यांचा बिझी शेड्यूल असा. हो, कट केला, फटका जबरदस्त आणि पाहू शकाल कव्हर पॉइंटला बीट करून चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार बाई ऋतिक घोडेच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दर्जेदार या चौकाराच्या साह्यानं 16 वरती आकडा पोहोचला गेला. आणि इथे मात्र पहा सकाळच्या सत्रामध्ये सचिनजी पाटील यांची आज आपल्याला व्यासपीठावरती उपस्थित पाहायला मिळाली. असं वाटतं की थोडंसं दौरा थोडंसं लांबचा असावा, कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हशाच्या जत्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि आपल्या विभागातील भरपूर
चाहते मात्र त्या जत्रेमध्ये या सहभागी होत असतात. ऑनसनला उडवलाय. ओ माय गॉड, काय फटका केलाय. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. स्वर्गीय किसन सकाराम रणवी अगदी प्रेक्षकांच्या डोक्यावरून चिडला मात्र या ठिकाणी पाठवलंय. सकाळचं सत्र आहे, वातावरण दमट आहे, परंतु या ठिकाणी ऋतिक गुडीची बॅट तलपलेली आहे असंच मात्र म्हणावं लागेल. होणार गीत इथे मात्र चुकी केली. संत गतीने पाहू शकाल तिथे धाव घेण्याचा प्रयत्न ऋतिकने केला आणि त्याच्यानंतर स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचले. डायरेक्ट हिट आणि फलंदाज दुर्दैवाने ऋतिक गुडे मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बादून माघारी परततोय. ऋतिकला मात्र मुलीच भास नसेल की मी या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये अशा प्रमाणे बाद होणार. कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. आणि हा नेम पहा मॅजिकल विजू तरेचा. अगदी या 3 एष्ट्या डोळ्यासमोर होत्या आणि या पाहू शकाल त्यापैकी या 3ही एष्ट्या मात्र इथे उद्ध्वस्त केल्या. षटक क्रमांक 3 मात्र इथे संपन्न झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22ला 4 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. जे अंबिका देवरुंपाडा संघाची आपण ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत. तर काही सन्मान आहेत ते सन्मान आपण इथे संपन्न करूया. त्यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेले आहेत आणि स्वतः चांगले समाजसेवक आहेत. सचिनजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. मी या स्पर्धेचे आयोजक उत्तम शेठ पाटील आणि अजित पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सचिन शेठ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. स्वागत कक्षामध्ये हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सचिनजी पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. तदनंतर अजितजी पाटील यांचे लाडके जावई सुजित पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण प्रतीकला पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4 धाबा प्रतीकने खर्च केले होते आणि इथे सुद्धा मात्र चांगला चेंडूने सुरुवात केली. सुजितजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आणि त्यांचा सन्मान उत्तमजी पाटील आणि अजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. हो, चांगला चेंडू आपण इथे आला, त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आपण स्थिर पाहू शकाल 23. 23 धाबा धाफालक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. धाबांचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावा लागतील. फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाहीये. स्वतः विकेट कीपर नशीब चाललाय, चेंडू खाले आणि त्याने मात्र सहजपणे तो झेल त्या ठिकाणी संपन्न केलाय. अजून एक धक्का लागेल टीम जे अंबिका देवरुंपाडा संघाला. फलंदाज अजय गोडेच्या रूपानं. पाहिले आपण आणि पहा नशीबनं मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. ज्या इनिंगचा विचार केला आपण तर ऋतिक गुडेने चांगली सुरुवात निर्माण केली होती. 2 चेंडूच्या वरती आपण पाहिलं तर एक चौकार एक सिक्सर निघाला, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी सिंगलच्या प्रयत्नामध्ये मात्र त्या ठिकाणी मोठी स्वतःची विकेट त्यांनी गमावली आणि तिथून मात्र आता पाहू शकाल जे अंबिका देवरुंपाडा संघ संकटामध्ये सापडलाय. हो, काय चेंडू आहे. कुठल्या प्रमाणे फलंदाजाला मात्र चेंडू तो उमगला नाही. वैभव आलाय नवीन फलंदाज सौरभच्या सोबतीला. आतापर्यंत पाहू शकाल 5 गडी इथे मात्र गमावले आणि सचिनजी पाटील आता रजा घेत आहेत. हॅपी जर्नी. पुन्हा एक चांगला चेंडू बॅट शिकाडा आणि कॉट बिहाइंड. अजून एक फलंदाज इथे बाद होणार. वैभव 6वा धक्का लागत असताना जे अंबिका देवरुंपाडा संघाला
पोहोचणं गरजेचं आहे. एकविरा सांगे विपक्ष जय हनुमान इताडे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज अतुल चौधरीचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. हो, मॅचची लिडिंग एज आणि पाहू शकाल चेंडू चालला अगदी शॉर्ट पॉईंटला. राम आहे त्या ठिकाणी चेंडूला सेव्ह करताय. सिंगल धाव तिथे मात्र जोडली गेली. 24 धाबा धाफलक्यामध्ये लागल्या गेल्या आणि आमचे सहकारी समालोचक यांची सुद्धा आज मॉर्निंग लवकर झाली आहे असंच म्हणावं लागेल. वेलकम समीर, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून चौथ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतोय. गुड मॉर्निंग समीर. वर द विकेट मारा करतोय. ओ चेंज पेस व्हेरिएशन पहा. अशा प्रमाणे तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचे असतात. ज्यावेळी प्रतिस्पर्धी संघ दडपणामध्ये असतो आणि त्यामध्ये पाहू शकाल अजून दडपण टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज अतुल चौधरी करतोय. कुठलाही फलंदाज मात्र त्या ठिकाणी स्थिरता दाखवू शकला नाहीये, तग धरू शकला नाहीये. पुढे उकळण्याचा प्रयत्न तिथेही मात्र पाहू शकाल फलंदाज बीट झाला आणि यष्टी रक्षकाने मात्र शेवटच्या क्षणाला यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. धक्का क्रमांक लागेल या ठिकाणी 7वा ज्या अंबिका देऊरपाडा संघाला. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय, परंतु कुठेतरी लो स्कोरिंग सामना होईल अशी दाट शक्यता आहे. पहा, मी अनाउन्समेंट केलं की पहा, जो संघ उशिराने येणार त्या संघाला तर आय थिंक पॅनल्टी आहेच, परंतु जर दोघेही जर उशिराने पोहोचले तर मात्र षटकांमध्ये कपात केली जाईल याची आपण नोंद घ्या. जय हनुमान इताडे विपक्ष एकविरा स्पोर्ट्स सांगे. न्यू बॅटर एंटर होतोय नव्या क्रमांकावरती निवृत्ती गोडे. 24-7 बॅटिंग करण्याचा निर्णय पूर्णपणे सबसेल फेल ठरत असताना कारण फलंदाजी हवी तशी झाली नाहीये. प्रत्येक धावेसाठी मात्र संघर्ष सध्या करतायत. ऋतिकने एक मात्र चांगली सुरुवात केली होती, परंतु ऋतिकची जशी विकेट्स मात्र मिळवली सुंदरपाडा संघाने या सामन्यावरती पूर्णपणे त्याचं वर्चस्व पाहायला आपल्याला. फटका पाहू शकाल अगदी जमिनीच्या साह्यानं निघून चालला वाडी स्ट्रॉंग ऑनला. 2 धावा कंप्लीट केल्या होत्या, परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा. म्हणजे सर्व काही जे आपण पाहतोय जियांश एंटरप्राइजेस जे हनुमान सुंदरपाडा संघाच्या बाजूने होत असताना भागगावचे उद्योजक सूरजजी भुईरे यांनी मात्र संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय आणि काय जबरदस्त मात्र कामगिरी या सुंदरपाडा संघाच्या वतीने आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. किमान एखादा मोठा फटका की गोलंदाजांना मात्र जरूर त्या धावसंख्येवरती फायटिंग करण्याची एक हिंमत मिळू शकेल आणि तो मोठा फटका निवृत्तीच्या बॅटमधून बाहेर निघणार का. चेंज पेस व्हेरिएशन. प्रत्येक गोलंदाज मात्र पाहू शकेल या ठिकाणी इकॉनॉमिकल राहिलाय. सुरुवात आदित्य वाकडेने केली. पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केला. दुसरा षटक प्रत्येकचा पाहिला आपण त्याने 4 खर्च केल्या. विजूच्या अगेन्स्ट धाबा आल्या होत्या, 12 धाबा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु त्याचं प्रत्येकचं पुन्हा आपण स्पेल पाहिला 1 धावेचं. आणि आता अतुल चौधरी स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धाबा त्याने खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स. पुन्हा चेंडूला आपठी दिली. पुन्हा चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु लाईन थोडीशी चुकीची होती आणि त्याचमुळे पाहू शकाल पंचांचा वाईटचा इशारा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदरपाडा गावचे समाजसेवक आणि कट्टर समर्थक नंदू चौधरी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या सोबतीला विलास सुतार लेजंड खेळाडू. ओहो, संधी होती या चेंडूवरती तुम्ही एक्झॅक्टली जास्त धावा जोडू शकले असते, परंतु ती लाईन मिस केली. परंतु सलगचा दुसरा स्वेअर चेंडू अतुलच्या वतीने आपण पाहतोय. धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं आता गरजेचं झालेलं आहे जे अंबिका देऊरपाडा संघासाठी. आणि त्या धाबा तरी त्याच्या सौजन्यानं आपल्याला पाहायला मिळतात. 27 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. चला, विलासजी सुतार आणि नंदूजी चौधरी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत असेल. हो, पुन्हा मात्र पाहू शकेल या ठिकाणी थोडासा फ्लॅट देण्याचा प्रयत्न, गतीमध्ये थोडासा परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला आणि पुन्हा मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. सलगचे 3 वाईट चेंडू मात्र इथे हाताळले अतुलनं आणि पाहू शकाल 28 धाबा इथे मात्र धाफलका होती. 1 चेंडू टाकण्यासाठी तब्बल 3 एक्स्ट्रा चेंडू मात्र इथे हाताळले.
जय हनुमान निताडे विपक्ष एकविरा सांगे. शेवटचा ऑफिशियल कॉल तुमच्या संघासाठी असेल. आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील टॉस बॉक्समध्ये. अठ्ठावीस 28ला 7. शेवटचा बॉल आणि आता मात्र लिगल बॉल अतुलच्या मात्र भातात बाहेर निघालाय. सिंगल धाव लेग बाच्या स्वरूपात 29 धावाचा फलकातून लागल्या गेल्या आणि त्या मात्र इथून विजयासाठी जियांश एंटरप्राइजेस जय हनुमान सोदरपाडा संघाला 5 षटकाच्या खेळामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये 30 धावांची आता मात्र आवश्यकता असणार आहे. पहिला सामना लोस टोटल आणि हे तुम्ही बॅटिंग कार्ड पाहू शकाल. मनोजनं 1 धाव जोडली. अजयनं 5 धावांचा योगदान दिलं. आविष्कार 3 धावेवरती बाद झाला. दिगंबर घोडे 2 धावांवरती बाद झाला. ऋतिक घोडेनं 10 धावांचं योगदान दिलं. वैभव घोडे शून्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर सोहेल घोडे आला, तो सुद्धा शून्यावरती बाद झाला. सौरभ पाटीलनं 2 धावांचं योगदान दिलं, तो नाबाद राहिला. आणि निवृत्ती घोडं हे सुद्धा मात्र एका धावेचं योगदान देऊन तो नाबाद राहिलाय. आणि हा बॉलिंग कार्ड पहा. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. आदित्यनं सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली. प्रतीकनं दुसरा षटक हाताळला. ते 2 षटकाचा स्पेल हाताळत असताना 5 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. विजयने खर्च केला 12 1 विकेट्स आणि अतुलनं शेवटच्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. गडी प्राप्त केला 1. आणि शेवटचा आता इथून ऑफिशियल कॉल जय हनुमान चौदरपाडा विपक्ष एकविरा स्पोर्ट्स सांगे. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. नंदूजी चौधरी आणि चौदरपाडा गावचे लेजंड खेळाडू विलास सुतार यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करू आपण सहर्ष स्वागत. पहा जय अंबिका देवरुपाडा संघाचा डिसिप्लिन पहा. जसा डाव त्यांचा संपूर्ण झाला लगेचच सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि फिल्डिंग पूर्णपणे त्यांनी सेट केले आहे. कारण त्यांना माहिती आहे की आयोजन करणं एवढं सोपं नसतो आणि आयोजकांना जर आपण चांगल्या प्रमाणात जर सहकार्य केला तर ती स्पर्धा चांगल्या पद्धतीने पुढे वाटचाल करत असते. आज पाहू शकाल मुठवल गावचे लाडके भाचे सध्या इन ॲक्शनमध्ये आहेत. फलंदाजीमध्ये तो सपसेल फेल ठरला अर्थात अजय गोडे उर्फ आसमान. परंतु जर त्याने विकेटच्या पाठीमागे एखादा झेल ड्राईव्ह लगावत जर पकडला तर मिस्टर योगेश मामा यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. आणि आता मात्र तुम्हाला ते झेल पकडण्यासाठी मात्र जास्त मेहनत करावीच लागेल. कारण फक्त तुम्हाला 30 धाबांचा या ठिकाणी संरक्षण करायचं आहे. आणि पाहू शकाल त्या 30 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना राम चौधरी आणि त्याच्या सोबतीला प्रतीक वाकडे. आणि माझ्या सोबतीला आता जॉईंट होत आहेत मॉर्निंग सेशनमध्ये माझे सहकारी समालोचक माझे मित्र समीर ठाकरे. वेलकम समीर. थँक्यू योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शुभ सकाळ. आज स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनल डे. आणि कोण होणार स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवलचा विजेता याचं उत्तर आज तुम्हाला संध्याकाळी मिळेल. पहिल्याच लढतीमध्ये विजेत्यांप्रमाणे खेळताना दिसले जय हनुमान चौदरपाड्याचे सर्वच गोलंदाज. फक्त 29 धावा बनवता आले आणि 30 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलंय. पहिल्या डावाचा विचार केला तर जयांबिका देवरुंगपाडा संघानं सुरुवात अगदी आपण पाहिली तर सुरुवातीपासूनच कमजोर फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. ऋतिक घोडे आज मधल्या फळीमध्ये आला होता 5व्या क्रमांकावर. त्याच्या बॅटमधून चांगला धावा येतील असं वाटलं होतं, परंतु तोही जास्त मोठा डाव साकारू शकला नाही. परंतु आता 30 चेंडूंमध्ये 30 धावांचं संरक्षण येथे केलं जाणार का? गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन ऋतिक सामना करेल बॅटर राम. ओव्हर द विकेट. पहिला बॉल चीप केला हवेत. एक वेळ रामची देखील धडधड वाढली असेल ज्या वेळेला बॉल हवेत होता, परंतु 2 धावा तिथे मिळाल्या. या अशा प्रकारच्या धावा तुम्हाला वाचवणं गरजेचे असेल, कारण ऑलरेडी तुमच्याकडे आता कमी धावा आहेत वाचवण्याकरिता. आणि अशा परिस्थितीमध्ये इथून सिंगल वाचवाव्या लागतील. विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील प्रतिस्पर्धी संघाच्या.
त्यावेळेला तुम्ही या मॅचमध्ये पलटवार कराल आणि तो प्रयत्न आता इथून जय अंबिका देवरुंगपाडाला करावा लागेल. हो हो, यावेळेला पंचांचा भीमनो बॉलचा इशारा वळवतोय. बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं वेगानं सरसावतोय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. 2 धावा इथेही मिळाल्यात. चुका होत आहेत. सुरुवातीला फलंदाजीमध्ये चुका आणि आता गोलंदाजीमध्ये देखील चुका होत आहेत. नो बॉल आणि त्याच्यावरती 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या. 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि धावफलक आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. या स्पर्धेचा आपण विचार केला तर भरभरून कौतुक सर्वच कर्णधारांनी केले. या स्पर्धेचं ज्या प्रकारचं आयोजन तुम्ही दरवर्षी पाहता स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवलच्या वतीनं. फ्रीटचा बॉल आहे, समोर हॅमर केलाय, लॉंग ऑफला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये जरूर चांगलं क्षेत्ररक्षण करतात, परंतु एक धाव घेण्यापासून नाही रोखू शकत. आता माहिती आहे चौदरपाड्याच्या फलंदाजांना की प्रत्येकी बॉलवर सिंगल जरी आली तरी आपण मॅच जिंकू शकतो आणि त्याच्यामुळे आता जास्त रिस्की फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या वतीनं तर दिसला नाहीये. सुरुवात चांगली राहिली आहे. 6 धावा. अगदी पहिलं षटक सुरू असताना इथून एकमात्र पर्याय असेल या मॅचमध्ये पलटवार करण्यासाठी विकेट. विकेट तुम्हाला गुच्छाने घ्याव्या लागतील, लागोपाठ विकेट्स प्राप्त कराव्या लागतील, तेव्हाच तुम्ही या मॅचमध्ये पलटवार करा. अदरवाईज ही मॅच जय अंबिका देवरुंगपाड्यासाठी कठीण आहे. ओ हाफ ब्रेकर हुक केला, सेकंड एरिया, बॉल वेगाने सरसावतोय. प्रतीक वाकडे भन्नाट फॉर्मात आहे. या वर्षामध्ये त्याचा विचार केला तर वंडरफुल खेळतोय. सध्या तरी आपण अद्भुत खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि पहिल्याच बॉलवर चौकार. 4 धावांनी स्कोर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉझिटिव्ह रिप्लाय, आक्रमक रूप धारण केलं. फ्लिक करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग्स, यासाठीचं वाईट. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता 11 वरती जाऊन पोहोचलेला आहे. आज सुपर संडे. या वर्षामध्ये 5 चषक जिंकणारा जय हनुमान चौधरपाडा पहिल्याच लढतीमध्ये खेळतोय आणि ज्यावेळेला तुम्ही जिंकत राहता ना त्यावेळेला आपोआप तुम्हाला बॅकर्स मिळत असतात, स्पॉन्सर मिळत असतात. आज जय हनुमान चौधरपाडा मला वाटतं जियांश 11 या नावानं या स्पर्धेमध्ये उतरलाय. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला मेहनत कराल त्यावेळेला बरोबर तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या पाठीशी येतील. तुम्हाला बॅकअप चांगलं मिळेल, तुम्हाला फायनान्स प्रोव्हाइड केला जाईल. आणि हेच तर आता सूरज भोईर यांनी मला वाटतं पुरस्कृत केला. त्यांनी पाहिलं की या वर्षामध्ये जय हनुमान चौधरपाडा हे लंबे रेस का घोडा आहे आणि जरूर आज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये हा संघ पुरस्कृत करण्यात आला. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेल्या. धावफलकावरती 13 धावा, 13 रन्स ऑन दी बोर्ड नाव. षटक क्रमांक पहिलं ऋतिकचं भरपूर आता एक्सपेन्सिव्ह राहिलंय, महागडे ठरलंय. 30 धावांचा बचाव करत असताना गोलंदाज फेल ठरलाय. हाफ ब्रेकर खेचलाय बॉल ऑन साइडला. एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा काही संपन्न पूर्णपणे. मला वाटतं एक बॉल शिल्लक आहे. येस, एक नो बॉल देखील होता. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. सबशेल फेल कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. चला जय हनुमान इताडे आणि एकविरा सांगे, ऑलरेडी आम्ही भरपूर कॉल तुमच्यापर्यंत दिलेले आहेत आणि आज फायनल डे आहे मित्रांनो. लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेने 18 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये आता इथून विजयाकडे अग्रेसर होताना जय हनुमान चौधरपाडा जियांश 11. फक्त 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळाला आजच्या सकाळच्या सत्रामध्ये. प्रतीक वाकडे नाही थांबणार, आणखी एक चौकार त्याच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकाचा काही संपन्न. 22 धावा. धावफलकावरती फक्त 8 धावांची गरज येणाऱ्या 24 बॉलमध्ये. बावीस धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे मॅचचा रस आता निघून गेलेला आहे. देवरुंगपाड्याच्या पाठीराख्यांसाठी देखील
कारण आता तेही आता घरच्या दिशेने निघाले मॉर्निंग सेशन मध्ये. मैदानावर चांगला खेळ त्यांचा होईल. नवीन गोलंदाज मनोज कोडे 24 बॉल आणि 8 डावांची आता आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला बॅटर राम. फुलर लेंथ चांगल्या टप्प्यावरचा चेंडू होता आणि डॉट बॉल येतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय निर्धाव. अशाच प्रकारे डॉट बॉल टाकावे लागतील आणि त्या डॉट बॉल मधून दबाव वाढवावा लागेल. त्या दबावातून तुम्ही एखादी सफलता मिळवू शकता आणि तो प्रयत्न आता मैदानात होणार का? मनोज अक्रॉस द लाईन फटका एक्झिक्यूट करण्यात आला. आउटफील्ड मध्ये बॉल वेगानं सरसावतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. फक्त मिळेल एक धाव. सिंगल ना आता विजयाकडे अग्रेसर होताना. परंतु परफेक्ट अष्टपैलू खेळ आज या मॅच मध्ये प्रतीक वाकडेचा बघायला मिळाला. 2 षटकं देखील त्याने हाताळली. 2 ओव्हर मध्ये 6 धावा 5 धावा खर्च केल्या आणि विकेट देखील त्याला 2 मिळाल्या. आणि आता बॅटिंग करत असताना देखील त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत. वैयक्तिक 14 धावा. हो ऑन साइडला फुल अँड पॉवरफुल येतोय सिक्सर. कडक शॉट. चला एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे. मॅच फिनिश. चौकारानं सामना फिनिश केला आणि याचबरोबर जवळजवळ 20 बॉल राखत असताना सामना जिंकलाय. 21 बॉल आणि 10 विकेट्स म्हणजे सर्वात मोठा विजय म्हणूया आपण या ठिकाणी प्राप्त केला. सामनावीर नो डाऊट. गोलंदाजीमध्ये 5 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स पळवणारा प्रतीक वाकडे ठरलाय या मॅचचा हिरो आणि बॅटिंग